मित्रहो नमस्कार, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण चाललो आहोत रायगड जिल्ह्यातील महाड येथे। महाड हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर असून मुंबईपासून साधारण 190 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबई गोवा महामार्गावर माणगावापासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर महाडकडे जाण्यासाठी वळण रस्ता आहे। येथे हायवेलगत असणाऱ्या सर्व्हिस रोडने पुलाखालनं उजवीकडे वळून आपल्याला महाडच्या दिशेने जावं लागतं। महाडच्या जुन्या ऐतिहासिक संदर्भानुसार येथे निजामशाह, आदिलशाह, छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज आणि पेशवे यांची राजवट झाली। त्यानंतर 1818 पासून ते 1947 पर्यंत महाड ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते। सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले हे महाड शहर आजूबाजूच्या रम्य आणि सुंदर वातावरणामुळे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे। सावित्री नदीच्या काठावर वसलेल्या या तालुक्याच्या शहराला पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्त्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले। हे चवदार तळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून महाडला येतात। महाड शहरातील या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी आपण चाललो आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या महाड शहराचे धावते दर्शन सुद्धा होणार आहे। महाड शहराच्या मध्यवर्ती चौकात उभारलेला छत्रपती शिवरायांचा आकर्षक अश्वारूढ पुतळा आपणा सर्वांचे लक्ष अगदी सहज वेधून घेतो। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण आता पुढे जात आहोत। हा नाम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढर। मित्रहो, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असणाऱ्या या ऐतिहासिक तलावाजवळ आपण आता पोहोचत आहोत। येथील या चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे। या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह असं देखील म्हटलं जातं। या तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे आणि दलितांनाही या पाण्याचा वापर करता यावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सत्याग्रह केला। तो दिवस होता 20 मार्च 1927। याच दिवशी महाड येथील या सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी सुद्धा खुले झाले। या लढ्याची आठवण तसेच सामाजिक समतेचे प्रतीक म्हणून या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे। महाडच्या या चवदार तळ्याच्या सत्याग्रहास महाडचा मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखलं जातं। भारतीय घटनेचे शिल्पकार बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून आणि त्यांना मानवंदना देऊन आम्ही आता पुढील प्रवासासाठी निघत आहोत। येथील हिरवाईने नटलेले आणि चोहोबाजूंनी पक्के दगडी बांधकाम असणारे हे भव्य तळे पाहिले आणि मन अगदी तृप्त झाले। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणारं हे महाड शहर। कोकणच्या रायगड जिल्ह्यातील या महाड गावाच्या पुढे रत्नागिरी जिल्हा सुरू होतो। मित्रहो, तुम्हाला हे महाड शहर आणि येथील या चवदार तळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।